नमस्कार, राम राम, हरे कृष्ण. मी अक्षरंदे स्वागत करतोय आपला अक्षरंदे वित्त सल्लागारीचा या युट्यूब वाहिनीवर, जिथे थेट भेट या कार्यक्रमाअंतर्गत मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि नवीन मराठी उद्योजकांना प्रेरणा देणे या हेतूने आपण हा कार्यक्रम प्रसारित करीत असतो. आज आपल्यासोबत आहेत युवा व यशस्वी उद्योजक श्री सुनीत चिडेजी, ज्यांचं श्री इंडस्ट्रीज आणि कृष्ण केमिकल्स या नावाने उद्योग आहेत. ते दुसऱ्या पिढीचे उद्योजक आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून बराचसा असा अनुभव या मुलाखतीत आपल्याला ऐकायला मिळणार आहे. जास्त वेळ न गमावता सुरू करतो मी आजची ही मुलाखत. स्वागत करतोय मी श्री सुनीत चिडेजी यांचं. सर्वप्रथम आपले स्वागत आहे श्री इंडस्ट्री आणि कृष्णा केमिकल्स मध्ये. सर, पहिला प्रश्न माझं आपल्याला राहणार की आपलं बालपण हे कोणत्या शहरात झालं, कुठं गेलं, त्यानंतर आपलं शिक्षण कितवीपर्यंत झालंय त्या संदर्भात आपण माहिती द्या. बालपण म्हणायचं तर आम्ही लोक तसं प्रॉपर अमरावती जिल्ह्याचे अचलपूर आणि परतवाडा. त्यानंतर आम्ही चंद्रपूरला शिफ्ट झालो 1998 मध्ये. माझं त्या पुढचं एज्युकेशन हे चंद्रपूरमध्ये झालं. मी बी मेकॅनिकल आहे, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज चंद्रपूरमधनं पास खूप अजून आले. आपलं सर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तसं तर आपण दुसऱ्या पिढीचे उद्योजक असल्यामुळे फारसा आपल्याला नोकरी संदर्भात रस राहिला नसेल, तरी सुद्धा आपलं शिक्षण झाल्यानंतर आपण नोकरीच्या मार्गाने गेलात की थेट उद्योजकात या जगात आलात? ऍक्च्युली माझे जे वडील होते ते पहिलेपासून इंडस्ट्रियल लाईनमध्ये होते. त्यांनी कधी नोकरी केली नाही, पहिल्यापासून ते बिझनेसमध्ये उतरले. तर त्यांची अशी एक लेवल ऑफ थिंकिंग होती, मेंटॅलिटी म्हणा, की पहिले मी स्वतः जॉब केला पाहिजे ॲटलिस्ट 4 ते 5 वर्ष. त्यानंतर मी इकडे बिझनेसमध्ये शिफ्ट व्हायची त्यांची इच्छा होती. त्यामुळे माझं 2012 पासून मी नोकरीला लागलो. तर नियर अबाउट मी 6 ते 7 वर्ष प्रायव्हेट फील्डमध्ये नोकरी केली. त्यानंतर मला इकडे चंद्रपूरला मी इकडे शिफ्ट झालो स्वतःच्या बिझनेसमध्ये. मुळात जे पहिलं प्राधान्य त्यांनी नोकरीला दिलं, ते नोकरीला प्राधान्य देण्याचा हेतू हे म्हणजे आर्थिक पायबळ निर्माण करण्याकरिता नाही, तर मुळात जे पैशाचं महत्व आहे समाजात ते शिकण्यासंदर्भात असं काही हेतू होतं की आपल्या मध्ये काय? ऍक्च्युली त्यांची अशी विचारधारणा होती की तुम्ही फील्डमध्ये, प्रायव्हेट फील्ड असो की गव्हर्नमेंट फील्ड असो, कोणती फील्ड असो, जेवढं तुम्ही एन नंबर ऑफ पीपलला भेटाल डिफरंट सेक्टर मधल्या, तेवढा तुमचा एक्सपिरियन्स वाढेल. शेवटी तुम्हाला तो अनुभव आपल्या बिझनेसमध्ये लावायचा आहे, पण त्याच्या आधी तुम्ही एन नंबर ऑफ पीपलला मार्केटमध्ये जा, त्यांना भेटा, त्यांच्यासोबत तुम्ही काम करा, जेणेकरून तुम्हाला तो एक्सपिरियन्स तुमच्या लाईफ टाईम मध्ये कामात पडेल. ही त्यांची अपेक्षा होती माझ्याकडनं आणि मी ती पूर्ण केली. मग आपण यात नोकरी क्षेत्रात सुरुवात जेव्हा केली तर त्यात चांगले वाईट अनुभव आपल्याला काय आहेत? अनुभव तर भरपूर सारे चांगले पण अनुभव तर भरपूर सारे वाईट पण आहेत. 2012 मध्ये मी सर्वप्रथम पॉवर प्लांट मध्ये ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून जॉईन झालो. सर्वप्रथम मी GMR पॉवर प्लांट मध्ये जॉईन झालो. त्यानंतर मी तो एक्सपिरियन्स घेऊन मी धारीवाल पॉवर प्लांट मध्ये जॉईन झालो ॲज अ साईट इंजिनियर. तिकडे आमचं स्पेसिफिकली डिझायनिंग, फॅब्रिकेशन आणि इरेक्शन, कमिशनिंगचे सगळे कामं होते. त्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आपण ही जी लाईन आहे ॲज अ साईट इंजिनियरची, ती आपण चेंज करायला पाहिजे. कारण की काळानुसार प्रत्येक गोष्टींच्या डिमांड बदलतात. तसं एक पॉवर जनरेशनमध्ये पण एक पर्टिक्युलर वास्ट आहे, खूप मोठी वास्ट फील्ड आहे ती. पण मला सॉफ्टवेअरमध्ये जास्त इंटरेस्ट डेव्हलप झाला. त्यानंतर दॅट्स वाय मी मग GIS लाईनकडे वळलो. आणि जेव्हा लास्ट टाइम मी जॉब लेफ्ट केला, ॲट द टाइम आय वॉज इन ॲपल ॲट हैदराबाद. तर आपण ॲपल सारख्या मोठ्या एका संस्थेत नोकरीवर असताना जिथे प्रत्येक जणाचं स्वप्न असतं की अशा मोठ्या संस्थेशी जोडून त्या संस्थेला आपलं अख्खं आयुष्य देण्याचे स्वप्न एक अभियांत्रिक बाळगतात आपल्या मनात, अशा मोठ्या संस्थेला सोडून आपण उद्योगाकडे वळावं, असं आपल्या आयुष्यात काय झालं आणि ती वळण आपण कशी काय घेतली? बघा, माझ्या हिशोबाने मनी इज द नॉट आन्सर, प्रॉपर आन्सर फॉर ऑल क्वेश्चन्स, आहे की नाही.
ऍपलमध्ये पण मला जे काही पर्टिक्युलर थोडक्यात सगळं काही पैसाच असतो बिलकुल असं नाही. असं काही नाही आहे की नाही. त्यामुळे मी सर्वप्रथम तिकडे ज्या दिवशी ॲज अ सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर जॉईन झालो होतो आणि मला ज्या एका माइल स्टेजवर पोहोचायचं होतं मी डेफिनेटली तिकडे पोहोचलो होतो. माझे पण काही होते प्लॅनिंग्स वगैरे फ्युचर प्लॅनिंग तिकडे. पण राहिला विषय हा आमचा घरगुती व्यवसाय जो माझ्या वडिलांनी म्हणजे एका काळात खूप आम्ही गरिबीतून वर आलो आहे. त्यांना म्हणजे घरगुती बॅकग्राऊंड नॉट अ सिंगल रुपीजचा होता ॲट दॅट टाइम. खूप निगेटिव्ह मधून ते झिरोवर आले आणि झिरोवरून ते हिरो बनले. आणि 2018 त्यांचा ॲक्च्युली आकस्मिक अपघाती मृत्यू झाला. तर त्यामुळे मला अचानक तो जॉब सोडावा लागला आणि मला इकडे चंद्रपूरला शिफ्ट व्हावं लागलं. कारण की मी एकुलता एक मुलगा, मला कोणी भाऊ बहीण नाही आहे. तर त्यावेळेस सगळ्यात जास्त सपोर्ट होता मला माझ्या आईचा. कारण की मी याच्या आधी बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होतो पण टोटली नव्हतो 100%, पार्शली इन्व्हॉल्व होतो. तर 2018 माझ्या आईने मला जे गायडन्स आणि प्रॉपर एक वे दिला, मानसिक धैर्य. यस यस यस. तर आज जे काही आहे सर्व आईमुळे आणि वडिलांमुळे. मग इतकी मोठी एक रगड पगाराची नोकरी सोडणे आणि एक असा उद्योग ज्याचं आपल्याला एक ज्ञान होताच पण संपूर्ण पकड त्याच्यात येणे ही बाकी होती. तर ही जे आपण धाडस केलं की एक रगड पैशाची नोकरी सोडून उद्योगाकडे आपण जी वळण घेतली, हा धाडस नेमका कसा काय निर्माण केला आपण आणि या उद्योगालाच आता आपण आपल्या समोरचं आयुष्य ठरवायचं हे निर्णय आपण कसं काय घेतला? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या काहीतरी एक एक्सपेक्टेशन्स असतात, एक माइलस्टोन असतात, ते त्यांना अचीव्ह करावं लागतं. हे त्यांचं स्वतःचं टार्गेट असतं. माझ्या वडिलांचं पण ते एक टार्गेट होतं जे की थोडंफार अधुरं राहिलं. ठीक आहे. तर डेफिनेटली मी ते टार्गेट अचीव्ह करेल विदिन फ्यू इयर्स अपकमिंग. आणि जे काही अशा तारखेमध्ये चालू आहे आमचं प्रोडक्शन प्लस क्वालिटी प्लस ऑल ओव्हर इंडियामध्ये जो आमचा सप्लाय चालू आहे, हे बघता प्रॉब्लेमली आम्ही येणाऱ्या 2 वर्षामध्ये लवकरच एक्सपोर्ट पण चालू करू. तर जे माझ्या वडिलांच्या ज्या इच्छा होत्या की आम्ही एक्सपोर्ट केलं पाहिजे आउट ऑफ इंडिया, ते डेफिनेटली मी त्यांचे स्वप्न पूर्ण करेल लवकरात लवकर. म्हणजे थोडक्यात नोकरीतून आर्थिक दृष्ट्या जरी आपण आपल्या सगळ्या गरजा भागवीत असल्या तरी जे आपल्या वडिलांचं स्वप्न होतं त्या स्वप्नाला कुठेतरी पूर्ण करणे हा आपला एक लक्ष्य असल्यामुळे आपण ती नोकरी न करता एका मोठ्या संस्था ऍपल सारख्या मोठ्या संस्थेला आपण सोडून आपण आपलं स्वतःचा उद्योग करण्याच्या मार्गाने आहात आणि ते यशस्वीरित्या आपण करत आहात. तर हा उद्योगात आल्यानंतर आपल्याला नवीन अडचणी काय आल्यात, काय आव्हानं आलेत आणि आपण याला हळूहळू कशा पद्धतीने शिकत गेला आणि याच्यात काय संशोधन केलं या संदर्भात आम्हाला आता एक इंडस्ट्री म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी इन्क्लूड होतात. सर्वात पहिले तुमचं प्रोडक्शन झालं, त्यानंतर तुमची क्वालिटी झाली, त्यानंतर तुमचं न्यू प्रोडक्टसाठी R&D झालं, त्यानंतर तुमचं मार्केटिंग झालं आणि त्यानंतर झालं कस्टमर फॉलोअप विथ सॅटिस्फॅक्शन. तर या सर्व गोष्टीला समोर जाता भरपूर सारे प्रॉब्लेम येतात भरपूर साऱ्या लोकांना आणि जे की कंपल्सरीली आपल्याला फेस करावं लागतात. आणि राहिला जेव्हा मी या लाईनमध्ये आलो किंवा माझे वडील जेव्हा या लाईनमध्ये आले होते केमिकल लाईन्समध्ये, तर आमचा सर्वात पहिले बिझनेस होता कार्डबोर्डचा परतवाडा इथे. आम्ही जसं रॉ मटेरियल जे होतो आम्ही ते चंद्रपूरवरनं इम्पोर्ट करत होतो, बल्लारशामधनं. तर आम्हाला डिस्टन्स खूप पडत होतो, 350 किलोमीटर पडत होतं. दॅट्स वाय आम्ही 1998 चंद्रपूरला शिफ्ट झालो. पण जसं जसं काळ ओलांडत गेला कार्डबोर्डचं जे मार्केट होतं ते संपुष्टात आलं. त्यामुळे आम्ही 2001 पासून माझे वडील जे होते ते केमिकल लाईनमध्ये आले आणि त्यामध्ये आम्ही आज समोर चाललो. तर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये केमिकलशी रिलेटेड इंडस्ट्री खूप कमी आहेत, मोजके आहेत. विशेष करून आपल्या विदर्भ किंवा चंद्रपूर भागात जर बघितलं तर आणखी नसतं, भरपूर कमी. तर तुम्ही एकदम कॉन्ट्रास्ट सेक्शनमध्ये जाऊन जर तुम्ही केमिकलचं एक इंडस्ट्री सेटअप उभं करून आले तर डेफिनेटली तुम्हाला सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो, स्पेशली रॉ मटेरियल.
कारण की इंडियामध्ये जे केमिकल हब आहे ते सगळ्यात मोठं आहे गुजरात आणि चेन्नई साईड, जिकडे पोर्ट असतात, जहाजाने माल येतो आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. आणि चंद्रपूर म्हणजे राहिलं इंडियाचं सेंटर. तर इकडे आम्हाला जो रॉ मटेरियल आणता आणता त्याची कॉस्टिंग कुठच्या कुठून होते. आणि राहिलं इकडे फर्दर प्रॉब्लेम्स पण येतात. तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन झालं, पार्ट लोड झालं, डेफिनेटली तुमचा प्रत्येक वेळेस माल फुल लोडमध्ये नाही जाणार, पार्ट लोडमध्ये जाणं आहे. आणि तुम्हाला मोठे मोठे कॉम्पिटिटर्स, केमिकल लाईन्स म्हटले तर खूप मोठे कॉम्पिटिटर्स असतात, तुम्हाला त्यांचं चॅलेंज फेस करणं आहे विथ युअर क्वालिटी प्रोडक्ट्स, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, भरपूर साऱ्या गोष्टींचं म्हणजे तुम्हाला एक कुठं ना कुठं बॅलन्स ठेवावं लागतं या सर्व गोष्टी. आता थोडक्यात सर आमच्या दर्शकांना आपण सांगावे की उद्योग उभारणीपासून तर त्याला यशस्वी करण्यापर्यंत जे टप्पे असतात, म्हणजे मुळात जागा घेण्यापासून असो, उद्योगाची नोंदणीपासून असो, त्याला लागणाऱ्या परवानग्यापासून असो, आपलं उत्पाद, त्याची विक्री, त्याची जाहिरात, त्याची सेवा, हे आपल्या अनुभवातून आम्हाला आपण सांगा. बरोबर. कोणत्या पण इंडस्ट्री, स्पेशली जर मी MIDC म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जर मी असा विषय घेतो तर हा जो प्लॉट असतात इंडस्ट्रीचे हे लीजवर असतात फॉर 99 इयर्स. अच्छा. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 99 इयर्स आपल्याला ₹1 तो पुन्हा रिन्यू होऊन जातो फॉर अनदर 99 इयर्स. जर तुम्हाला बिझनेस किंवा कोणता पण सेटअप उभा करायचा असला तर तुम्हाला सगळ्यात पहिले तसा एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा पर्टिक्युलर CA कडनं. त्यानंतर MIDCची एक वेबसाईट असतं, मी तुम्हाला मेन्शन करून देईल त्या वेबसाईटचं नाव नंतर. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन प्लॉटसाठी अप्लाय करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला ते प्लॉट्स अलॉट होतात. अलॉट झाल्यानंतर मग तुम्हाला विदिन 3 to 4 इयर्समध्ये तुम्हाला ते सेटअप गव्हर्नमेंटला रनिंगमध्ये दाखवावं लागतं तुमचं युनिट. आफ्टर रनिंग ऑफ युअर पर्टिक्युलर इंडस्ट्री तुम्हाला BCC करावं लागतं 4 वर्षाच्या आतमध्ये. BCC म्हणजे बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट, म्हणजे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सच्या हिशोबाने तुमचं कन्स्ट्रक्शन पाहिजे, तिकडे प्रॉपर वॉटर स्टोरेज टँक झालं, प्रॉपर तुमचं फायर एक्सटिंग्विशर झालं, एव्हरीथिंग विल बी नीट अँड क्लीन अँड वेल डेव्हलप ॲज पर गव्हर्नमेंट लॉ. कायद्यात जे जे अटी आहेत त्या सगळ्या आपल्याला बांधकामात पूर्ण करावं. बरोबर. आणि ती गोष्ट झाल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 वर्षाच्या आतमध्ये फायनल एग्रीमेंट करावं लागतं, फायनल लीज म्हणतो आपण त्याला. ते केल्यानंतर तुम्हाला ती जमीन 99 इयर्ससाठी वापरायला मिळेल. त्याच्यामध्ये मग किती पण गव्हर्नमेंटच्या पॉलिसी चेंजेस आले त्याच्यामध्ये तरी तुम्हाला त्या लागू होणार नाही, कारण की तुम्ही त्या फायनल एग्रीमेंटचे तुम्ही दावेदार आहात. अच्छा. आणि त्यानंतर जे आपली जागा झाली, आता उद्योगाची नोंदणी आणि त्यानंतर जे प्रक्रिया आहे आपलं उत्पाद ठरवणे या संदर्भातही काही नियम असतील तर ते कसे काय आपण समोर नेतो. जर तुम्हाला कोणता पण XYZ एखादा प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये नवीन आणायचं आहे, तुम्हाला प्रोडक्शन करायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिले MSMEचं लायसन्स काढावं लागतं. MSMEच्या लायसन्सवर तो पर्टिक्युलर प्रोडक्ट तुमचा मेन्शन हवा, त्याच्या बेसवरच ते BCC होत असतं. जर तुमचा प्रॉडक्ट डिफरंट आहे आणि तुमचं प्रोडक्शन ॲज पर साईट जर डिफरंट चालू आहे, ती गोष्ट लागू होत नाही या फील्डमध्ये. ऑन पेपर जे तुमचं प्रोडक्शन आहे ते तुमचं ऑफ साईडवर पण तुमचं तेच प्रोडक्शन वापरायला पाहिजे. तर त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्हाला ते मायक्रो MSMEचं लायसन्स काढावं लागतं. आणि त्यानंतर तुम्ही मग तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते स्पेसिफाय करून तुमच्या CA थ्रू फाईल जोडावं लागतं. आणि मुळात सर आपण जसं सांगितलं की जागासाठी पहिलं प्राधान्य आपण MIDCच्या जागेसाठी देतो, याच्या मागचं कारण काय? आपण जसं आपली एखादी जागा असेल तर तिथे उद्योग उभारण्यात आणि इथे उद्योग चालू करण्यात काय नेमकं फरक पडतो? MIDC म्हणजे टोटली इझिली कमर्शियल बेल्ट. जर तुम्ही घरगुती प्लॉट, त्याला आपण रेसिडेन्शियल म्हणतो, ओके, किंवा जर ॲग्रिकल्चर प्लॉट जर तुमचा असेल किंवा एखादा ॲग्री प्लॉट, याच्यासोबत या तिन्ही गोष्टींचा इंटर रिलेट नाही होत. कमर्शियल प्लॉट म्हणजे तुम्हाला टोटली इंडस्ट्रियल हब झाला, तुम्ही जर तुमचा तिकडे पोल्युशन पर्टिक्युलर जर तुमचा प्लांट पोल्युशन करून राहिला आहे, किंवा जर पर्टिक्युलर तुमचं डिफरंट नंबर ऑफ प्रोडक्ट्स आहेत जेणेकरून बाकीच्या लोकांना त्रास होणारा आहे, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला MIDCमध्ये तुम्हाला बेनिफिट मिळेल. तुम्हाला इकडे कोणत्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम होणार नाही. तेच जर सेटअप जर तुम्ही ॲग्रिकल्चरल लँडवर उभं करा किंवा रेसिडेन्शियल लँडवर उभं करा, उद्या उठून जेव्हा ती वस्ती वाढेल तिकडे तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम येईल तिकडे, आहे का नाही. आणि भरपूर सारे प्रोजेक्ट असे असतात, जसं आता आमची केमिकल लाईन आहे,
आम्ही केमिकल लाईन जर आमचं ॲग्रिकल्चर जरी असलं, आम्ही तिकडे जर सेटअप उभं केलं तर ॲज पर गव्हर्नमेंट लॉ आम्ही एलिजिबल नाही. त्यामुळे आम्हाला पर्टिक्युलर जर सेटअप उभं करायचं, आम्हाला MIDC मध्ये येणं आहे, MIDC चे प्रॉपर नॉर्म्स फॉलो करणं आहे आणि त्या नॉर्म्सच्या दायऱ्यामध्ये राहून आम्हाला पुढच्या कामावर प्रोसीड करणं आहे. तर आता हे झालं जरा आपल्याला उद्योग संदर्भाची माहिती. आता आम्हाला आपल्या उद्योगासंदर्भात माहिती द्यावी की आपलं जे उद्योग, जसं आपण सांगितलं की आधी आपलं मेन खर्चाचं जे व्यवसाय होतो त्या संदर्भात आपल्याला वाहतूक खर्च जास्त होता म्हणून आपण चंद्रपूरला प्राधान्य दिलं. त्यानंतर आपण सांगितलं की जसं माल हा एका पोर्ट म्हणजे बंदरगाहतून येत असल्यामुळे चंद्रपूर म्हणजे हा भारताचं मध्य ठिकाण पडतो. तर ते कॉस्टिंग, तो खर्च आणि त्यानंतर इथे एखादी नवीन उत्पाद बनवणे, त्याच्यावर संशोधन करणे आणि तो बाजारपेठेत आणणे, त्याची विक्री करणे आणि ते सुद्धा जागतिक दराला आपल्या दराची स्पर्धा ठेवून, तर हे सगळं काही आपण कसं काय शक्य करता आम्हाला परत एकदा आधीपासून सांगा. कारण जसं आपले पहिल्या पिढीचे उद्योजक जे आपले वडील होते त्यांचा कुठेतरी उद्योग अनुभव हा थोडासा वेगळा असेल आणि आपण जेव्हा या उद्योग याच्यात आला आणि याच्यात जो आपला अनुभव किंवा आपण जे आपल्या माध्यमातून अभ्यास करून जे नवीन उत्पाद आणले असतील, तर याच्यात आपण काय काय बदल केले आणि कोणत्या रीतीने आपण बाजारात आपल्या उत्पादनाने स्पर्धा करत आहात त्या संदर्भात आम्हाला माहिती. बरोबर. यासाठी माझ्या माहितीप्रमाणे जर तुम्ही बिझनेस लाईनमध्ये आहे तर तुम्हाला तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही लाईफ टाईम घेऊन नाही बसू शकत. तुम्हाला कंटिन्यू R&D करणं जरुरी आहे. कंटिन्यू R&D नंतर कंटिन्यू तुमचं R&Dचं इम्प्लिमेंटेशन करणं जरुरी आहे. आफ्टर इम्प्लिमेंटेशन ते तुम्हाला प्रोडक्शनमध्ये आणणं जरुरी आहे. प्रोडक्शन नंतर मार्केटिंग ही फील्ड येतं, बरोबर. तर जसे आमचे टोटल 5 ते 6 प्रोडक्ट्स आहेत 500 तारखेमध्ये. आम्ही मोल्ड रिलीज ऑइल बनवतो, शटरिंग ग्रीस बनवतो, वॉटर बेस पेंट्स बनवतो, आम्ही कॉन्क्रीट हार्डनर्स बनवतो 2 टाईप्सचे, आणि जे स्लज ऑइल असते आम्ही तसं ब्लेंडिंग पण करतो. हे रिसेंटली आम्ही चालू केलं, यावर्षी आमचं हे नवीन रिसर्च आहे. तर या 5ही प्रॉडक्टमध्ये असं नाही आम्हाला कॉम्पिटिटर नाही आहेत, आम्हाला मोठे मोठे कॉम्पिटिटर्स आहेत. पण हा R&D जो शब्द मी वापरला त्यासाठी वापरला की तुमची कॉस्ट कटिंग कुठे होते, क्वालिटी प्रोडक्ट. जर थोडक्यात बाजारपेठात जर आपल्याला टिकायचं आहे आणि बाजारपेठातल्या दराशी आपल्याला स्पर्धा करायची आहे, तर कुठेतरी स्थानिक पातळीवर आपलं त्या उत्पादनात संशोधन असणे आणि तो दर आपल्याला कसा काय कमी करता येईल याच्यावरचा आपण अभ्यास केला. बिलकुल. कारण की आता जसं आमचं आता ग्रीसचं आपण एक्झाम्पल घेऊ, शटरिंग ग्रीस. हे मागच्या नियर अबाउट 17 to 18 इयर्स पासून आपलं हिटिंग अँड मिक्सिंग प्रोसेस नाही बनवत होतो. आपल्याकडे मोठ्या मोठ्या फर्नेस आहेत, हिटिंग अँड मिक्सिंगचं काम असतं. पण जेणेकरून मी मागच्या 2 वर्षापासून कंटिन्यू R&D मध्ये लागलो होतो की आपण या प्रोसेसला चेंज कसं करायचं. कारण की अशा तारखेमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम हा लेबर प्रॉब्लेम. जर तुम्ही चंद्रपूर हब बघाल तर इकडे सगळे लार्ज स्केल इंडस्ट्री अशा तारखेमध्ये सर्व मोठे मोठे प्लांट्स आहेत इकडे. नियर अबाउट 72 पॉवर प्लांट, स्टीलच्या फॅक्टरी सगळ्या 7 लाईम्सच्या माइन्स म्हणा, तुम्ही कोलच्या माइन्स म्हणा, भरपूर सारे इकडे डोलोमाइट्स म्हणा. तर ह्या ज्या लार्ज स्केल इंडस्ट्री आहे यांचं जे पे स्केल आहे हे आमच्यासारख्या मायक्रो स्केल आणि मीडियम स्केलच्या इंडस्ट्री जी आहे ह्या बेअर नाही करू शकत पर डे. प्लस अदर फॅसिलिटी लाईक कॅन्टीन, बस फॅसिलिटी, मेडिकल फॅसिलिटी, PF, ग्रॅच्युइटी फंड अँड रिलेटेड, ज्या की मायक्रो स्केल आणि मीडियम स्केल इंडस्ट्री बेअर करू शकत नाही. तर थोडक्यात आपल्याला जर जागतिक पातळीवर स्पर्धा करायची आहे आणि आपल्या उत्पादनाचा दर सुद्धा कमी ठेवायचा आहे, तर कुठेतरी आपल्याला त्याच्या निर्मितीमध्ये या सगळ्या गोष्टींचं ध्यानात ठेवूनच आपल्याला त्याची निर्मिती करावी लागते. तर त्यामुळे आम्ही काय केलं, आम्ही कंटिन्यू मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून R&D केली. तर आजच्या तारखेमध्ये वी आर द फर्स्ट वन इन महाराष्ट्र की जे की आम्ही फुल ट्रीटमेंट ग्रीस बनवणार. आणि वी आर दी फर्स्ट वन इन महाराष्ट्र जे की आम्ही ज्या रेटमध्ये ग्रीस करून आलो महाराष्ट्रामध्ये आम्हाला एकही कॉम्पिटिटर नाही या रेटमध्ये. त्यानंतर आमचं वॉटर बेस पेंट्स या रेटमध्ये, ज्या रेटमध्ये आम्ही मार्केटमध्ये हा प्रोडक्ट काढतो त्या रेटमध्ये आम्हाला एकही कॉम्पिटिटर नाही. कारण की कंटिन्युअस इम्प्लिमेंटेशन करणं तुम्हाला जरुरी आहे. जर तुम्ही ते नाही कराल तर मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करणं खूप मुश्किल आहे. कारण की मागच्या तुम्ही 5 वर्षापासून स्टडी करा, स्पेशली 2 वर्ष मागचे जर जेव्हापासून कोरोना आला,
खूप झपाट्याने मार्केटमध्ये चेंजेस होणार. हम्म. खूप 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 साऱ्या नवीन पार्ट्या मार्केटमध्ये उतरून आल्या विथ एन नंबर ऑफ आयडिया अँड एन नंबर ऑफ प्रोडक्ट्स. हम्म. So if you have to compete with them, you have to survive. You have to changes your production, your strategy, working strategy, your production costing, and all these things. मुळात जे आपण म्हटलं सर, आपण संशोधन करून हिटिंग अर्थात उष्णता जी वापरली जात होती त्या उत्पादनासाठी निर्मिती, ते सोडून आपण कूलिंग पद्धत आपण जी वापरली, तर याच्याने आपल्याला त्या उत्पादनाची निर्मितीमध्ये खर्च कसा काय कमी झाला आणि कसं काय आपण बाजारपेठेमध्ये याला कमी दरात उपलब्ध केलं, त्या संदर्भात सांगा. त्याची संकल्पना आपल्याला कशी काय आली आणि कसं काय आपण त्याची अंमलबजावणी केली? त्याची संकल्पना मला आली. मार्केटचा सर्वात मोठा जो प्रॉब्लेम जो सर्व इंडस्ट्री फेस करतात जो आहे लेबर प्रॉब्लेम. अच्छा. कारण की तिकडे नियर अबाउट आमच्या फर्नेसकडे टेम्परेचर राहतो नियर अबाउट 150 डिग्री, जिकडे की एक सर्वसाधारण माणूस उभा राहू शकत नाही. तरी आमचे जे लेबर कंटिन्यू उभं राहतात, मेहनत करतात दिवसभर. मी त्यांना बघून माझ्या डोक्यामध्ये ही आयडिया आली की इकडे कुठे ना कुठे आपण फुल स्टॉप लावायला पाहिजे आणि चेंजेस करायला पाहिजे. तर नियर अबाउट पहिले आमचं जे रॉ मटेरियल पडत होतं ग्रीसमध्ये ते नियर अबाउट 9 टाईप्सचे डिफरंट रॉ मटेरियल होतं आणि अशा तारखेमध्ये आमचं हार्डली 5 टाईप्स मॅक्झिमम रॉ मटेरियल आपलं पूर्ण होतं. इव्हन म्हणजे आम्ही रॉ मटेरियल पण तसे चेंजेस करून टाकले. कॉस्ट कटिंग ज्याला म्हणतो आपण, बिकॉज ऑफ वॉरंटी ओनली. आणि त्याचा फायदा मग आपल्या नेमकं बाजारपेठेत कसा काय? त्याचा फायदा असा झाला की सर्वात प्रथम मी टायटल दिली याच्यामध्ये कॉस्ट कटिंग. आम्ही या रेटमध्ये अशा तारखेमध्ये आम्ही रॉ मटेरियल काढून आलो, आपलं फायनल प्रोडक्ट काढून आलो आहे की आम्हाला कॉम्पिटिटर त्या रेटमध्ये कोणीही नाही आहे. म्हणजे इंडायरेक्टली मोनोपोली म्हणतात त्या प्रोडक्टमध्ये. आणि हे सर्व पॉसिबल झालं फक्त तुम्ही पकडा, तुमचं डेडिकेशन हवं, तुमचं कंटिन्युअस फॉलोअप हवं आणि तुमचं पर्टिक्युलर त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट हवं. भरपूर सारे आजकाल यंग जनरेशन बघतो मी, सेटअप तर टाकून देतात ते, त्यांना पहिल्या महिन्यापासून इन्कम हवं. हे प्रॅक्टिकली फिजिबल नसतं. म्हणजे थोडक्यात जे मराठी लोकांमध्ये जे साहजिक एक मानसिकता असते की उद्योग उभारल्याबरोबर पहिल्या महिन्यातच त्यांना एखाद्या ठरवलेल्या पगाराप्रमाणे उत्पन्न सुरू होणे, ही मानसिकता न ठेवता आपण कुठेतरी वेगळ्या पद्धतीने काम करायला हवं. सर्वप्रथम तुम्ही बघाल तर इंडस्ट्री या लाईनमध्ये मराठी लोक तुम्हाला खूप कमी मिळेल. खूप म्हणजे भरपूरच कमी. माझ्या हिशोबाने हार्डली 2% to 3% मराठी लोक तुम्हाला सेक्टरमध्ये मिळेल. त्याच उद्देशाने सर आपला कार्यक्रम आहे की त्यांना जे धाडस याच्यात पाहिजे आहे त्याच्यात आपली जे मोलाचे शब्द आहेत त्यांनी प्रेरणा मिळणार. येस येस येस. कारण की याच्या मागं भरपूर सारे असे कारण असतात की जर मी अदर कम्युनिटीचं जर डिस्कशन केलं तर यांचे वडिलोपार्जित किंवा त्यांच्या वडिलोपार्जित यांचा बिड्याने बिड्या चालत असलेला बिझनेस असतो. राहिला विषय आपला मराठी लोकांचा, तर ते स्पेशली नोकरीला वाव देतात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जा, आफ्टर जसं इंजिनिअरिंग केलं, आफ्टर इंजिनिअरिंग यू हॅव टू गो फॉर प्रायव्हेट सेक्टर, सो अँड सो. स्पर्धा परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा, युपीएससी नोकरी घेणे. पण ते सर्वांना पॉसिबल नसतं. सर्व त्या लेवलचे एक्झाम क्रॅक करू शकत नाही अशा तारखेमध्ये. आणि राहिलं जर एखादा मराठी माणूस समजा चुकून बिझनेसमध्ये आलाय, जर तो सक्सेस नाही राहिला, त्याला बघून 100 लोक जे येणारे असतात ते घाबरतात. अरे नाही यार, वो त्यांच्यासोबत असं असं झालं, असं असं झालं, एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट त्यांचं वेस्ट झालं. तर माझं असं सर्वप्रथम सगळ्यांना एक सजेशन आहे की कोणतं पण युनिट असो तुमचं स्टार्टअप, गव्हर्नमेंटच्या भरपूर साऱ्या सबसिडी आहेत याच्यामध्ये. या खूप साऱ्या सबसिडी स्पेशली आपल्या लोकांना माहिती नाही किंवा माहिती पडत नाही. याच्यामध्ये आता तुम्ही भरपूर सारी प्रशासनाची चुकी समजा किंवा आपलं दुर्लक्ष समजा की आपण तिकडे फोकस करत नाही, लक्ष करत. तर भरपूर साऱ्या म्हणजे तुम्हाला इव्हन बँक लोनचं पण काम नाही पडत. तुम्हाला एवढा लोएस्ट रेटमध्ये तुम्हाला सबसिडी मिळून जातात आणि त्याच्यामध्ये तुमचं ऍटलिस्ट तुम्ही सेटअप तुमचं उभं करू शकता. आणि जर तुम्ही कोणतंही पहिले सेटअप उभं करून आले तर इनिशियल इन्व्हेस्टमेंटकडे तुम्ही सर्वात पहिले लक्ष द्या. इनिशियल इन्व्हेस्टमेंट हे तुमचं नेहमी लोएस्ट प्राइस मधलं राहिलं पाहिजे, नॉट की मॅक्झिमम. जर तुम्ही या लाईनमध्ये फ्रेशर आहात, जर तुम्हाला अनुभव नाही आहे, तर तुम्ही त्या लेवलची रिस्क नका घेऊ दुसऱ्या लोकांना बघून की यांचं युनिट या लेवलचं आहे, यांचं प्रोडक्शन या लेवलचं आहे. तुम्ही त्यांच्या मागे त्यांची मेहनत बघा, डेडिकेशन बघा आणि ते किती वर्षापासून मार्केटमध्ये बिझनेस करतायत तुम्ही हे पण नोट करा. हे सर्व कॅल्क्युलेशन करूनच तुम्ही तुमचं एक पर्टिक्युलर जे
बजेट आहे ते तुम्ही सेट करा आणि त्यानंतर तुम्ही प्रोसीड करा. म्हणजे थोडक्यात एखाद्या क्षेत्रात उद्योग यशस्वीरित्या चालत आहे म्हणून तोच एक आपण सुद्धा त्याला अनुसरण करून तोच उद्योग उभा करणे, असं न करता त्याच्यावर खरंच जमीन पातळीवर कोणत्या पद्धतीने आपली कोणती आवड आहे, आपलं कोणतं उद्योग उभारण्याची क्षमता आहे, यानुसारच आपण त्या क्षेत्रात गेलं पाहिजे. बरोबर, बिलकुल बरोबर आहे तुम्ही सर. आता जसे माझे वडील जे होते ते त्या काळात LIT मधनं पासआउट झाले नागपूर. अच्छा. LIT हे अशा तारखेमध्ये एकदम टॉपेस्ट कॉलेज आहे, पण त्यांची घरची परिस्थिती एवढी नाजूक होती फायनान्शियली, तर त्यांना त्या काळामध्ये म्हणजे 1 रुपयाचा म्हणजे त्यांना घरून सपोर्ट नव्हता. आमचं म्हणजे कबिलचं घर होतं तिकडे अचलपूर परतवाडाला. तर तेव्हा त्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटच्या सबसिडीज बद्दल सर्वे केला काय, आणि त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट केलं आणि अशा सर्व गोष्टी त्यांनी सर्वेमध्ये निदर्शनात आणल्या. आणि त्यानंतर त्यांनी मग तिकडे एक शेत विकत घेतलं. तिकडे सर्वप्रथम त्यांनी एक ऑरेंजचा बगीचा डेव्हलप केला. त्यानंतर कार्डबोर्डचं युनिट डेव्हलप केलं. मग ते युनिट चंद्रपूरला शिफ्ट केलं. एवढं मोठं युनिट शिफ्ट करणं म्हणजे हे सोपं नसते विदाऊट एनी मतलब म्हणजे फायनान्शियल सपोर्ट. तर एवढं मोठं युनिट शिफ्ट करणं म्हणजे खूप मोठं धाडस आहे. कारण की अशा तारखेमध्ये मी जरी कोणता एखादा नवीन प्रोडक्ट वाढवायचा विचार केला तर त्याच्यामध्ये मला 100 वेळा विचार करावं लागतं की मार्केट कसं राहील, इन्व्हेस्टमेंट कसं राहील, त्याच्यामध्ये पैसा ब्लॉक होतो, त्याच्यामध्ये इव्हन मार्केट सध्या स्लो चालू आहे बिकॉज ऑफ कोरोना पकडा तुम्ही. तर धाडस लागते या गोष्टीसाठी जे की सर्व लोकांमध्ये फ्रॉम बर्थ नसतं, ते अनुभवातून येतं. जेवढा तुम्ही ज्या फील्डमध्ये तुम्ही फास्ट व्हाल तेवढा तुम्हाला अनुभव होईल आणि तेवढं तुमचं डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी तुमची डेफिनेटली वाढेल, ज्याचा तुम्हाला बेनिफिट डेफिनेटली फ्युचरमध्ये दिसेलच हमखास. आता जर आपण उद्योग व्यवस्थितरित्या मागच्या काही वर्षापासून स्वतः हाताळणी करत आहात, त्याच्यात संशोधन केले, नवीन उत्पादनं आणले, बाजारपेठ केले, बाजारपेठात एक यशस्वी उद्योजक म्हणून आता आपण स्थापित झाले. आता आपली पुढची वाटचाल काय आहे, म्हणजे काय आपण नवीन उत्पादनं बाजारपेठात आणत आहात आणि विशेष करून जे आपण फक्त उद्योजक म्हणजे जे उद्योग आहेत त्यांनाच आपले उत्पाद पोहोचतात, तर त्याचं सुद्धा जसं आपण म्हटलं की आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्याला आपले उत्पादन विकायचे आहे, त्याच्यासाठी आपल्या काही योजना आखल्या आणि आपलं भविष्य आपण कसं काय आपण बघत आहात? आजच्या तारखेमध्ये आमचे जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत याचा सप्लाय नियर अबाउट ऑल ओव्हर इंडिया. चेन्नई अप टू गुजरात, अप टू उडिसा, अप टू दिल्ली पकडा तुम्ही, ऑल ओव्हर आमचं 40 साईडनी सप्लाय आहे. आमचं जे आहे फ्युचर प्लॅनिंग असं आहे की ऑल ओव्हर इंडिया कव्हरचं झालं नियर अबाउट आमचं एकही स्टेट असं सुटलं नाही आहे की जिकडे आमचं सप्लाय नाही आहे. तर आमचं फ्युचर प्लॅनिंग राहील प्रॉब्लेबली बांगलादेशमध्ये सप्लाय करायचं, एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट करणं म्हणजे सोपं नाही तुमच्यासाठी, त्यासाठी तुम्हाला डेफिनेटली लायसन्सचं काम आहे, दुनियाभरच्या डॉक्युमेंटेशन असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी जे काही अटी शासनाचं आहे ते सर्व आपल्याला पूर्ण करावं लागतं. आणि त्यानंतर डायरेक्ट कॉन्टॅक्ट्स इन बिटवीन सप्लायर टू कन्झ्युमर हे तुम्हाला रिलेशन मेंटेन करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टीचा आधार लागेल, जसं सोशल साईट झालं, गुगल पकडा तुम्ही, फेसबुक पण एक खूप चांगला फ्री ऑफ कॉस्ट मधला जरिया झाला, इंडिया मार्ट पकडा, इंडिया मार्ट सारख्या पेड सर्व्हिस आहेत. या सर्व सर्व्हिस थ्रू तुम्ही डायरेक्ट कस्टमर सोबत कॉन्टॅक्ट साधू शकता आणि तुम्हाला यावर सर्व नियर अबाउट सगळे जेन्युइन कस्टमर मिळेल, कारण की ते त्यांच्याशी रजिस्टर असतात. आणि एक्सपोर्ट करायला पण भरपूर साऱ्या नॉर्म्स लागतात जे तुम्हाला फुलफिल करावं लागतात. आणि तर फुलफिल केल्यानंतर पण तुम्हाला त्या सर्व गोष्टींमध्ये कंटिन्यू ऍक्टिव्हिटी तुमची दाखवणं जरुरी आहे. कारण की जर तुम्ही तेवढं ऍक्टिव्ह नाही राहाल त्या क्षेत्रामध्ये तर डेफिनेटली तुम्ही खूप साऱ्या लॉसमध्ये जाल. कारण की सर्व गोष्टी येतात त्याच्यामध्ये, तुमची क्वालिटी आली, तुमचं प्रोडक्शन पर डे तेवढं तुमचा सप्लाय होऊ शकतं का, तुमचे तेवढे लेबर्स आले, तेवढे तुमचे डॉक्युमेंट्स आले, तेवढे तुमची वसुली मार्केटमधून, जे की अशा तारखेमध्ये सर्वात मोठा म्हणजे प्रश्न असतो. जर तुम्ही ऍडव्हान्स पेमेंटमध्ये जर तुम्ही बिझनेस कराल तर आजच्या तारखेमध्ये तुमचा बिझनेस 50% वर येतो नियर अबाउट. तुम्हाला कस्टमरला क्रेडिट म्हणजे त्याला आपण साईट म्हणतो, 1 महिना 15 दिवस हे तुम्हाला देणं आहे. जर तुम्हाला मार्केटमध्ये वाढवायचं आहे, तुमचं काम वाढवायचं आहे, बिझनेस वाढवायचा आहे,
जे काही तुमचे प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन आहेत, तर तुम्हाला क्रेडिट देणं हे अनिवार्य आहे. हा म्हणजे माझा सर्वे म्हणतो, प्रत्येकाचं बोलणं वेगळं डिफरंट असतं. आपल्याशी तर स्पेशली तुम्हाला डिफॉल्टर लोक खूप कमी मिळेल माझ्या हिशोबाने. हे इंडस्ट्री या सेक्शन मध्ये पेमेंट्स हे जे असतात हे थोडे मागे पुढे होतात. कधी 1 महिना असं 3 महिने होऊन जातं, कारण की ती एक शिडी असते स्लॅब. प्रत्येक लोक एक दुसऱ्यांवर डिपेंड असतात. त्यातली एक शिडी जरी कोलॅप्स झाली तर पूर्ण एका साखळीने काम करत असतं. Yes. पहिल्यातून दुसऱ्याला, दुसऱ्यातून तिसऱ्याला, येस यासाठी त्याला वेळ लागतो. येस येस. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ज्या दिवशी तुमचं पूर्ण फुल कमांड येईल या गोष्टीवर, डेफिनेटली तुम्ही त्या दिवशीपासून तुम्ही एक्सपोर्ट बद्दल विचार करू शकता. कारण एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणे म्हणजे मला वाटतं की त्याच्यात एक मोठ्या संख्येमध्ये आपल्याला उत्पादन करावं लागेल. निर्मितीमध्ये आपल्याला तेवढा त्याचे सातत्य पाहिजे की तेवढंच आपल्याला तिथून ऑर्डर्स मिळाले पाहिजे, तेवढंच आपल्या इथून निर्मिती क्षमता पाहिजे. ते आपल्याला जोडून घेतल्यानंतर आपल्याला वाढता येईल. आता मला सर हे सांगा की आपण तंत्रज्ञान या विक्री क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा काय करता आणि त्याचं सहाय्य आपल्याला कसं आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं की भरपूर सारे ऑप्शन्स असतात. इंटरनेट हे माध्यम हे सर्वात मोठं आहे अशा तारखेमध्ये. 10 वर्षाआधी तुम्ही बघाल तर इंटरनेटच्या पेड सर्व्हिस एवढ्या महाग होत्या जे की कॉमन पीपल बेअर नाही करू शकत. अशा तारखेमध्ये तुम्ही हे जे डेटा प्लॅन म्हणा, कोणते पण सर्व्हिस प्रोव्हायडर यांचे एवढे चीप रेटमध्ये झाले आहेत की लहानात लहान मुलगा इंटरनेटचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये तसा डेफिनेटली वापरू शकतो. आता ते तुमच्यावर आहे की तुम्ही त्याचा प्लस पॉईंट कसा घेता आणि मायनस पॉईंट कसा घेता. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता इंडिया मार्ट आहे, नंतर भरपूर साऱ्या अशा साईट्स आहेत. फेसबुक पकडा तुम्ही, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये झाला फेसबुक. याच्या थ्रू तुम्ही डायरेक्ट कस्टमरशी कम्युनिकेट करू शकता, डायरेक्ट जोडू शकता. इव्हन माझे पण फेसबुक पेज आहे FB वर, फेसबुकवर वगैरे, इंडिया मार्टवर म्हणा. तर आमचं इनडायरेक्टली रोजचं नवीन नवीन लोकांसोबत भरपूर सारं इंटरॅक्शन होतं. तर ज्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये जायचं मी तर डेफिनेटली त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही फेसबुक हे सर्वात चांगला मीडियम आहे. तुम्ही डायरेक्ट म्हणजे विदाउट इंटरमिजिएट पर्सन, ज्याला आपण ब्रोकर म्हणतो किंवा ट्रेडर म्हणतो, म्हणजे मध्यस्थीला एका बाजूला करून आपण थेट आपण ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. या माध्यमातून आपण त्याचा वापर करत असतो तंत्रज्ञान. बिलकुल. तर आता मेन सर या प्रश्नाकडे मी येईल की उद्योग उभारणे या मार्गावर मराठी उद्योजकांचं किंवा मराठी व्यक्तीचं जे धाडस होत नाही, आर्थिक दृष्टिकोन असला, त्यासोबत एक हा सुद्धा आहे की तो प्रश्न महत्वाचा आहे समाजात की विवाहाकरिता उद्योजक म्हटलं की कुठेतरी निराशा दाखवली जाते. बरोबर. तर हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपलं समाजात काय मत राहणार? बघा, हा प्रॉब्लेम तो माझ्या हिशोबाने ऍक्च्युली अजून पण आपल्या समाजाची मेंटॅलिटी जी आहे ती बदललेली नाही आहे. जर एखाद्या मुलीला, जर एखादा बिझनेसवाला मुलगा आला, स्थळ आलं, तर तिचे वडील, तिच्या घरचे डेफिनेटली 100 वेळा विचार करतात की अरे टर्नओव्हर किती असेल, अरे किती वर्ष झाले, अरे जर याला लॉस झाला फ्युचरमध्ये तर काय. आता मी करंट सिनारिओ देतो तुम्हाला. कोरोना आला मागच्या 2 वर्षामध्ये. नियर अबाउट प्रायव्हेट सेक्टरमध्ये ॲज पर गव्हर्नमेंट सर्व्हे 35% लोकांनी आपला जॉब गमावलेला आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये. आणि त्यातले मॅक्झिमम लोक छोट्या मोठ्या बिझनेसमध्ये त्यांनी सुरुवात केली आहे. हे खूप मोठं रिव्होल्युशन आहे. आणि याच्यामध्ये उरलेले जे लोक आहेत नियर अबाउट अगेन 35%, ज्यांच्या प्रायव्हेट फील्डमध्ये सॅलरी जे होते, ज्याला पॅकेज म्हणतात, जे रिवाईज झालेले आहेत. भरपूर सारे लोक सांगत नाहीत, पण त्यांचे पॅकेज रिवाईज झालेले आहेत. कारण की पूर्ण जी फायनान्शियल जो ग्राफ आहे गव्हर्नमेंटचा किंवा तुम्ही प्रायव्हेट सेक्टर किंवा कोणता पण म्हणा तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्डचा, तो कोलॅप्स झालेला, परिस्थिती कोसळली. येस येस येस. तर ही एक नवीन रिव्होल्युशन साठी सुरुवात म्हणा तुम्ही की लोक उद्योगधंद्याकडे वळायला लागले आहे. मग त्यांना साधन असो नसो त्यांनी हिंमत केली, जे डायव्हर्ट झाले बिकॉज ऑफ कोरोना म्हणा की काही पण म्हणा. तर डेफिनेटली त्यांचं जर डेडिकेशन आणि त्यांनी पेशन्स दाखवलं या फील्डमध्ये तर डेफिनेटली सक्सेसफुल राहील ते. म्हणजे थोडक्यात काय तर उद्योग म्हणजे निराशाने न घेता त्या क्षेत्रात जे काम करत आहेत ते आधीच अनुभव आणि धाडसाने काम करत आहेत. उद्या जर का हा उद्योग मंदावलाय तरी त्याच्या धाडस, त्याची कला आणि त्याच्या बुद्धिमत्तेने तो परत एकदा एक नवीन उद्योग, एक नवीन साम्राज्य, एक नवीन
आर्थिक स्रोत आपला बनवू शकतो. बरोबर. तर त्यामुळे त्याला नकारात्मक न घेता समाजाने कुठेतरी आपला दृष्टिकोन बदलून जी एक प्रत्येक व्यक्तीला म्हटलं जातं की पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, यशस्वी पुरुषाच्या मागे. तर हे साथ देण्याचं धाडस हे सुद्धा आपल्याला एक मनोबल देणार असतं. तर ते धाडस ठेवून कुठेतरी समाजाने हा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. बिलकुल बरोबर. आता वळूया सर आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, की आता सगळं काही आपण व्यवस्थित केलंय, म्हणजे आपले उत्पादन झाले, आपले संशोधन झाले, आपण विक्री व्यवस्थापन केलंय, आपण तंत्रज्ञानाचा वापर केलाय, आपण आपल्या नवीन भविष्याचा समोरचा दृष्टिकोन ठेवला. आता थोडक्यात मला हे सांगा की त्या स्वप्नाला पूर्ण करण्याकरिता आपल्या ज्या योजना आपल्या आहेत त्या कशा काय, आणि आपले जे उत्पाद आहे त्याच्यात आपण काही नवीन उत्पाद आणणार आहात का, या आपल्या भविष्यातील काय योजना आहेत ते, आणि आपले आत्ता जे उत्पाद आहे त्या संदर्भात आम्हाला एक छोटी छोटी माहिती प्रत्येक उत्पादनाबद्दल आम्हाला द्या. सर्वप्रथम मी आपल्या लिस्ट ऑफ प्रोडक्ट पासून सुरुवात करतो. आम्ही बनवतो सगळ्यात आमचा जो मेजरली प्रोडक्ट आहे तो मोल्ड रिलीज ऑइल म्हणतात त्याला. हे आमचे जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत 6-7 हे सगळे कॉन्क्रीट बेस्ड केमिकल्स आहेत. तर हे जे आपलं मोल्ड रिलीज ऑइल आहे याच्यामध्ये वॉटर मिक्स होतो. ऑइलमध्ये कधी पाणी मिक्स नसते, याच्यामध्ये वॉटर मिक्स होतं. आफ्टर ॲडिशन ऑफ वॉटर ते मिल्क कलरचं होतं, म्हणजे व्हाईटिश. तर दुधासारखं डेफिनेटली व्हाईट होतं. तर याचे मेजरली कस्टमर्स असतात आरसीसी पाईप, रेल्वे स्लीपर, सिमेंट पोल, सिमेंट बेंचेस, आजकाल जे रेडीमेड वॉल कंपाऊंड येत आहेत, म्हणजे प्री कास्टवाले प्रोडक्ट्स. त्यानंतर हे जे शटरिंग ग्रीस मी जे तुम्हाला सांगितलं होतं, याचा पण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्हणा तुम्ही सिव्हिल लाईनमध्ये भरपूर सारा यूज होतो कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये. कारण की बेरिंग ग्रीस इज अ डिफरंट थिंग. बेरिंग ग्रीसमध्ये 12 प्रकारचे ग्रीस येतात. लिथियम ग्रीस, बेरिंग ग्रीस, कॅल्शियम ग्रीस, अशा टाईपचे टोटल 12 नंबर ऑफ ग्रीस येतात. आणि त्यापैकी हे एक डिफरंट प्रॉडक्ट झालं, हे शटरिंग ग्रीस झालं. हे लो टेम्परेचरमध्ये काम करतं. आणि याचं जी कॉस्टिंग जी मी तुम्हाला सांगितली, ऑल ओव्हर आम्ही पूर्ण महाराष्ट्राला चॅलेंज करतो. या रेटमध्ये कोणी काढत नाही. डेफिनेटली जेवढे कन्स्ट्रक्शन गेटचे जे कस्टमर्स आहेत सगळे आमचे या प्रोडक्टसाठी जोडलेले आहेत आमच्याशी. त्यानंतर आम्ही बनवतो वॉटर बेस्ड पेंट्स बनवतो. की मार्केटमध्ये पूर्वी लोक हे लॅकर बनवत होते. लॅकर हे ॲक्रेलिक कोटिंग मटेरियल असतं, ज्यामुळे हे फिनिशिंगसाठी यूज होतो. म्हणजे ड्राय झाल्यानंतर तसा एक प्लॅस्टिकचा लेअर तयार होतो प्रोडक्टवर, जो पण फिनिश होतो. जर आम्ही तसं खूप मोठा सबस्टिट्यूट काढला आहे ते म्हणजे वॉटर बेस्ड पेंट. याच्यामध्ये कस्टमरला 1 लिटरच्या मागे नियर अबाउट 250 ते 300 ml वॉटर मिक्स करावं लागतं. आफ्टर ॲडिशन ऑफ वॉटर त्यांना डायरेक्ट अप्लाय करून द्यावं. तर लॅकरची जी किंमत जातं आणि लॅकरचे जे बाकी ॲडिटिव्ज आहेत त्या सर्व गोष्टीची किंमत जाते मार्केटमध्ये 300 रुपयाच्या नियर अबाउट. आणि आपला वॉटर बेस्ड पेंट जो आहे हा आफ्टर ॲडिशन ऑफ वॉटर कस्टमरला ऑनली मॅक्झिमम 100 रुपीजपर्यंत पडते त्याची किंमत, म्हणजे 1/3 सेव्हिंग. येस. आणि त्याचं कव्हरेज लॅकरपेक्षा 3 टाइम जास्त, आणि लाईफ आम्ही डबल देतो विथ गॅरंटी. मार्केटमध्ये अशा तारखेमध्ये तुम्हाला बघितलं असेल तुम्ही, मायक्रो स्केलमध्ये त्यांच्या प्रोडक्टवर गॅरंटी द्यायची हिंमत कोणी नसते करत. 1 वर्ष म्हणा, 2 वर्ष म्हणा. आमचे जेवढे प्रोडक्ट आहे आम्ही सगळ्या प्रोडक्टवर आम्ही विथ गॅरंटी माल सेल करतो मार्केटमध्ये. दॅट्स वाय आमच्याशी जे कस्टमर जोडलेले आहेत इनडायरेक्टली त्याचा माउथ टू माउथ पब्लिसिटीचा आम्हाला खूप बेनिफिट मिळतो. एक कस्टमर समजा आम्हाला एखादा उडीसाचा मिळाला, डेफिनेटली तो तिकडल्या 10 कस्टमरला सांगायला, अरे चेडेजी का प्रोडक्ट यूज करिए, ऐसा ऐसा प्रोडक्ट है, अपने को 3 रुपये की जगह पे अपना 1 रुपये में काम हो जाएगा. तर हा पण एक बेनिफिट असतो त्याच्यामध्ये. त्यानंतर आम्ही कॉन्क्रीट हार्डनर्स बनवतो 2 टाईपचे, एक नाथा बेस आणि क्लोराईड बेस. जेवढे पण कॉन्क्रीट प्रोडक्ट असतात याचा सेटिंग पिरियड जो असतो तो 50% मध्ये घेऊन येतात, आणि स्ट्रेंथ असते त्याची ती जवळपास 200% वाढून जाते. आणि रिसेंटली आम्ही चालू केलं स्लज ऑइल ब्लेंडिंगचं प्रोसेस आम्ही चालू केली आहे. हे आम्ही मागच्या हार्डली 1-2 महिन्यापासून नवीन काम चालू केलं आहे. तर माझ्या डोक्यामध्ये भरपूर दिवसापासून होतं, हे जे वेस्ट ऑइल असतं त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट 80%च्या नियर अबाउट असतं, आणि 20 to 15% त्याच्यामध्ये प्युअर ऑइल असतं, पण ते त्याच्यामध्ये मिक्स असतं. तर आम्ही काय करतो, त्याला ब्लेंड करून आम्ही 2 पार्टमध्ये डिवाइड करतो त्याला. एक कार्बन जे कंटेंट आहे ते वेगळे करतो, आणि जे प्युअर ऑइल निघतं त्याला आम्ही रिप्रोसेस करतो. आणि कार्बन जे असतं ते दुसऱ्या जागी जे आपण बिटुमिन वगैरे यूज करतात त्यांना भरपूर सारं ते लागतं, आणि त्यांना सप्लाय करून देतो.
तर हे सर्व झाले आमचे करंटवाले प्रोडक्ट्स वगैरे. तर फ्युचरमध्ये आमचे अजून एक दोन प्रोडक्ट वाढवायचा विचार चालू आहे. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं मी की अचानक एका दिवसात प्रॉडक्ट वाढत नसतो. त्याच्यामागे तुम्हाला थोडं डेडिकेशन, तुमचं R&D झालं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलोअप करावं लागतात, जे की आमचं सध्या चालू आहे. ॲज सून ॲज इट विल गेट कम्प्लिटेड आम्ही तो डेफिनेटली लॉन्च करू. आणि शेवटचं सर आपलं मार्गदर्शन काय राहणार, जे नवीन आपले युवक आहेत ज्यांनी पहिल्या पिढीचे उद्योजक बनणार आहेत, तर त्यांनी कुठेतरी धाडस करण्यामध्ये आपली एक प्रेरणा म्हणून त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? बिलकुल. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर प्रायव्हेट फील्डमध्ये नोकरीसाठी जसं धाडस दाखवता, जरुरी नाही आहे प्रत्येकांनाच नोकरी लागते किंवा प्रत्येकांची नोकरी टिकते किंवा प्रत्येकांना एक पर्टिक्युलर लेवलचं पॅकेज मिळतं. तर तिकडे जसं धाडस दाखवतो तसं थोडं 50% धाडस दाखवायची हिंमत इकडे पण करा. व्यवसायामध्ये डेफिनेटली थोडं पेशन्स ठेवा, मेहनत दाखवा, आणि जर तुमच्या प्रोडक्टमध्ये जर डेफिनेटली ती क्वालिटी असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायला कोणी नाही रोखू शकणार. तर तुम्हाला त्या लेवलची इनिशियल इन्व्हेस्टमेंट, धाडस आणि पेशन्स, ह्या 3 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या ठरेल. तर मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की ॲटलिस्ट तुम्ही एकदा लाईफमध्ये तुम्ही ट्राय करा, थोडी एक हिंमत करून. कारण की मराठी लोक आपले जनरली बिझनेसमध्ये खूप कमी आहेत, म्हणून ते जनरली हिंमत नाही करत की यार आपण कसं जायचं तिकडे, आपले लोक पण नाही आहे, कोणी अदर कम्युनिटीचे लोक जास्त असतात त्याच्यामध्ये. तर हे सर्व जे तुमच्या डोक्यात निगेटिव्ह थिंग्स चालू आहेत ह्या सगळ्या रिमूव्ह करा, जेणेकरून जे मागच्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून आमच्यासारख्या मायक्रो स्किल इंडस्ट्रीवाले जे मार्केटमध्ये बसलेले आहेत, या लोकांनी पण एका काळात हिंमत दाखवली होती आणि आज या लेवलवर येऊन पोहोचलेले आहात. आणि आता तुम्हाला भरपूर सारे मार्केटमध्ये चेंजेस आले आहेत. खूप साऱ्यांनी जसं तुम्हाला सांगितलं ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहेत, सर्व गोष्टी इझिली अवेलेबल होऊन जातात. तर तुम्ही त्याचा फायदा उचला आणि थोडी हिंमत करा. ठीक आहे सर, यासोबतच आजची मुलाखत संपवतो मी. नमस्कार. धन्यवाद.